मित्रांनो, जर तुमची भावकी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल, तुमचं काहीच चांगलं त्यांना पाहवत नसेल आणि तुम्ही मनातून त्रासून गेला असाल, तर आज हे 10 मुद्दे लक्षात ठेवा. तुमचं आयुष्य बदलून जाईल. नंबर 1, शांत राहा. मित्रांनो, भावकी काहीही बोलली, टोमणे मारले, तरी लगेच रागावू नका. कारण तुम्ही भडकला हे त्यांना अजून मजा येते आणि शांत राहिलात तर हळूहळू त्यांची बोलण्याची हिंमतच कमी होते. नंबर 2, थोडं अंतर ठेवा. जिथे सतत वाद, टोमणे, त्रास होतो तिथे वारंवार जाऊ नका. सण, समारंभ असतील तेवढेच जा. बाकीचा वेळ स्वतःच्या कामात राहा. दूर राहिलात तर मन पण शांत राहतं. नंबर 3, स्वतःच्या कामावर लक्ष द्या. लोक काय बोलतात याकडे लक्ष दिलं तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आपलं काम, शेती, व्यवसाय, नोकरी यावर लक्ष ठेवा. तुमची प्रगतीच त्यांच्या तोंडाला उत्तर देईल. नंबर 4, स्पष्ट बोला. मित्रांनो, एक वेळ अशी येते की सरळ बोलणं गरजेचं असतं. शांतपणे पण ठामपणे सांगा, असं वागणं मला मान्य नाही. एकदा क्लिअर केलं की समोरच्यालाही लगेच कळतं. नंबर 5, नाही म्हणायला शिका. मित्रांनो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक गोष्टीला हो म्हणाल तर लोक गैरफायदा घेतात. जिथे मन नाही, जिथे चुकीचं वाटतं तिथे सरळ नाही बोला. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण पुढे रिस्पेक्ट वाढतो यामुळे. आणि नंबर 6, उगाच स्पष्टीकरण देऊ नका. मित्रांनो, प्रत्येक वेळेला स्वतःचा सपोर्ट करायला बसू नका. काही लोकांना कितीही सांगितलं तरी ते समजत नाहीत. म्हणून एनर्जी वाया घालवण्यापेक्षा शांत राहणं कधीही चांगलं. नंबर 7, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. मित्रांनो, टोमणे, चिडवणं, पाठीमागं बोलणं हे सगळं चालणारच आहे. पण तुम्ही मनाला लावून घेतलं तर तुम्हालाच त्रास होतो. मित्रांनो, इग्नोर केलं की त्यांची मजा संपून जाते. नंबर 8, आपली कदर स्वतः करा. मित्रांनो, लोक तुमची कदर करत नसतील तरी स्वतःला कधीही कमी समजू नका बरं. तुमची किंमत तुम्हाला ठरवायची असते. स्वतःवर विश्वास ठेवला की जगही बदलायला लागतं. नंबर 9, जास्त त्रास असेल तर संपर्क कमी करा. मित्रांनो, सतत वाईट वागणूक मिळत असेल तर थोडं दूर राहिलेलं चांगलं. फोन कमी करा, भेटणं कमी करा आणि मनाची शांतता सगळ्यात महत्त्वाची असते. आणि मित्रांनो, नंबर 10, स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, लोक काहीही बोलतील, काहीही विचार करतील, पण तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. जर तुम्ही ठरवलं तर सगळं बदलू शकतं. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, आपलेच लोक त्रास देत असतील तर रडत बसायचं नाही. शहाणपणाने वागायचं आणि स्वतःला मजबूत बनवायचं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी.